नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रीशा करिअर्स मध्ये तुमचं परत एकदा मनापासून स्वागत आहे. आणि आज आपण परत एकदा तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत शेकडेवारी या अंकगणिताचा महत्त्वाचा टॉपिक. यामध्ये आपण अंकगणिताचे जे काही पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न आहे अशा प्रश्नांचा सराव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तत्पूर्वी ग्रीशा करिअर्स या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील. ठीक आहे, तर चला उशीर न करता बघूया आपला प्रश्न क्रमांक पहिला. आता प्रश्न क्रमांक पहिला तुम्हाला विचारलेला आहे कोल्हापूर पोलीस 2024च्या परीक्षेत. प्रश्न काय म्हणतो नीट समजून घ्या. आता इथे दोन व्यक्ती आहे, अजय आणि विजय. अजयचा पगार 10,800 रुपये आहे. अजयचा पगार मी इथे लिहितो. अजयचा पगार आहे 10,800 रुपये आणि विजयचा पगार दिलेला आहे 9,000 रुपये. येथे विजयचा पगार दिलेला आहे 9,000 रुपये. ठीक आहे, तर तुला विचारलेला आहे तर अजयचा पगार विजयाच्या पगारापेक्षा किती टक्क्याने जास्त आहे. आता इथे पगार कोणाचा जास्त आहे? अजयचा पगार जास्त आहे. किती रुपयांनी जास्त आहे? 1,800 रुपयांनी जास्त आहे. ठीक आहे, 10,800 मधून 9,000 गेल्यास किती राहतात? 1,800, 1,800 रुपये. म्हणजेच अजयचा पगार येथे 1,800 रुपयाने विजयाच्या पगारापेक्षा काय आहे? जास्त आहे. जास्त किती रुपयानं आहे? 1,800 रुपयानं जास्त आहे. तर तेच पगार, जास्त असलेला पगार तुला टक्केवारीमध्ये काढायचा आहे. कोणाशी इथे कम्पेअर केला आहे, कोणाशी तुलना केली आहे? विजयच्या पगारासोबत. मग विजयचा पगार आहे 9,000 रुपये. 9,000वर अजयचा पगार 1,800 रुपयाने जास्त आहे. तर 100% किती? हा शून्य याच्यासोबत कॅन्सल, हा शून्य याच्यासोबत कॅन्सल, हा शून्य याच्यासोबत कॅन्सल. 9 एक 9, 9 दोन्ही 18 आणि 2 गुणिला 0 किंवा 2 गुणिला 10 किंवा 2 वर एक शून्य म्हणजेच किती? 20%. म्हणजेच अजयचा पगार विजयच्या पगारापेक्षा 20%ने जास्त आहे आणि 20%ने जास्त आहे म्हणजेच आपला पर्याय क्रमांक दुसरा. येत्या लक्षात? अतिशय सोपा प्रश्न आहे. तुला फक्त अजयच्या पगाराची विजयच्या पगारासोबत तुलना करून किती टक्क्याने जास्त आहे हेच काढायचं होतं. तर अजयचा पगार विजयच्या पगारापेक्षा 20%ने जास्त आहे. 20%ने जास्त आहे म्हणजेच पर्याय क्रमांक दुसरा. तर अशा प्रकारचा हा होता आपला अत्यंत सोपा प्रश्न, प्रश्न क्रमांक पहिला. आता नंतरचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक तिसरा बुलढाणा पोलीस 2024 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न काय म्हणतो बघ. नाना पाटलांच्या शेतामध्ये धान्यांची एकूण पोती किती आहे? 300 आहे. नाना पाटील आहे, त्यांच्या शेतामध्ये एकूण धान्यांची पोती आहे 300. त्यापैकी 35% पोती गहू, 20% पोती ज्वारी, 15% पोती तूर व उर्वरित पोती ही सोयाबीनची आहे. तर शेतात सोयाबीनची पोती किती असा तुम्हाला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. बघ, गव्हाची पोती आहे 35%. गव्हाची पोती किती आहे? 35%. 35% असल्यानंतर ज्वारी आहे 20%. ज्वारी 20% आणि 15% काय दिलेली आहे? तूर दिली आहे. मग हे टोटल किती होतात रे मित्रा? हे होतात 35 आणि 15 म्हणजे 60, सॉरी 35 आणि 15 म्हणजे 50, 50 आणि 20 म्हणजे किती? 70% ही आहे. मग उर्वरित कोणाची आहे? सोयाबीनची पोती. सोयाबीन किती असलं पाहिजे मग मला एक सांगा. सोयाबीन जर 100%पैकी 70% जर ज्वारी, तूर, गहू असेल तर 30% काय राहील? सोयाबीन राहील. येतं लक्षात? मग बघ, एकूण पोते किती? एकूण पोते आहे 300. 300 चे
30% काय आहे? सोयाबीन आहे. मग 300चे 30% म्हणजेच 300 गुणिले 30 भागिले 100. 300चे 30% म्हणजे 30 भागिले 100. हा शून्याच्या सोबत, हा शून्याच्या सोबत, 3 त्रिक 9 वर 1 शून्य म्हणजे 90%. सॉरी 90% नाही, 90 पोती. 90 पोती. 300 पैकी 90 पोती कोणाची आहे? सोयाबीनची आहे. 300 पैकी म्हणजेच एकूण पोते 300 आहे. 300 पैकी 90 पोती कोणाची आहे? सोयाबीनची आहे. तुला सोयाबीनचीच पोती काढायची होती. पर्याय क्रमांक 3. येत्या लक्षात? अशा प्रकारचा हा अत्यंत सोपा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3, जो प्रश्न तुला बुलढाणा पोलीस 2024च्या परीक्षेत विचारण्यात आलेला होता. आता नंतरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4 परभणी पोलीस 2024 मध्ये विचारण्यात आलेला. परीक्षेत एकूण गुणांच्या किमान 35% गुण मिळाल्यास विद्यार्थी उत्तीर्ण होतो, म्हणजेच पास होतो. तर एकूण गुण 600 गुणांच्या परीक्षेत किती गुण मिळालेले विद्यार्थी उत्तीर्ण होईल? बघ, परीक्षेमध्ये किती टक्के पाहिजे पास व्हायला? 35%. तर समजा एक परीक्षा घेतली जी 600 मार्काची आहे. ठीक आहे. तर 600 मार्काची जर परीक्षा असेल तर 600 मार्कापैकी किती मार्क लागतील जेणेकरून तो विद्यार्थी उत्तीर्ण होतील किंवा पास होतील? अतिशय सोपी आहे मित्रांनो. 600चे तुला 35% काढायचे आहे, कारण की 35%वर काय आहे? उत्तीर्ण होते. 35% म्हणजेच काय? 35 भागिले 100. ठीक आहे. 2 शून्य या 2 शून्य सोबत कॅन्सल करा आणि 35 सखा म्हणजे 6 पंच 30, शी शून्य हातच्याल 2, साइन त्रिक 18 आणि 2, सॉरी 6 पंच 30, शी शून्य हातच्याले 3, साइन त्रिक 18 आणि 3 21, म्हणजेच 210. 600 पैकी 210 मार्क लागतील पास व्हायला. म्हणजे 600चे 35% म्हणजे 210. 210च म्हणजे पर्याय क्रमांक 3. येत आहे का लक्षात? अशा प्रकारचा हा अत्यंत सोपा प्रश्न, हा प्रश्न तुला विचारण्यात आलेला होता परभणी पोलीस 2024च्या परीक्षेत, आणि अत्यंत असा सोपा प्रश्न होता. हा होता आपला प्रश्न क्रमांक 4. नंतरचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 5, गडचिरोली चालक 2024च्या परीक्षेत विचारण्यात आलेला हा प्रश्न. प्रश्न काय म्हणतो बघ, बसच्या तिकिटाचे दर 20% वाढले. 6 महिन्यानंतर पुन्हा तिकिटात दरात 10% काय झाली? वाढ झाली. तर आता मूळ दरात किती टक्के वाढ झाली आहे? अत्यंत सोपा प्रश्न आहे. सुरुवातीला बघ कितीनं वाढ झाली? 20% वाढ झाली. जेव्हा वाढ म्हटलं तेव्हा 100 मध्ये जी वाढलेली संख्या आहे ती नेहमी काय करायची? ऍड करायची, बेरीज करायची. मग बघ, आता सुरुवातीला आपण काय गृहीत धरू की समजा त्या तिकिटाचा दर आहे 100 रुपये. 100 रुपये होता तर 20%ने वाढ. 20% म्हणजेच 120% घ्यायचे. येते का लक्षात? सुरुवातीला तिकिटाचा दर होता 100, मग 20% वाढ म्हणजे 120%, आणि 6 महिन्यानंतर परत 10% वाढ. 10% वाढ म्हणजेच किती? 110%. ठीक आहे. ही झाली या उदाहरणाची मांडणी. आता याला सॉल्व कर. कसं? 100 गुणिले 120% म्हणजेच 120 भागिले 100 गुणिले 110% म्हणजेच 110 भागिले 100. ठीक आहे. हा शून्य याच्यासोबत, हा शून्य याच्यासोबत, हा शून्य याच्यासोबत. ठीक आहे. मग बघ, परत आणखी शून्य होता का? कॅन्सल. हा शून्य याच्यासोबत. 1 गुणिले 12 गुणिले 11. 12 गुणिले 11 म्हणजे किती? 132. म्हणजेच तुला पहिले होते किती? पहिले होते 100%. आता किती झाले आहे? 132%. म्हणजे कितीनं वाढ झाली रे मित्रा? 32%ने वाढ झाली आहे. कळत आहे का? सुरुवातीला किती टक्के होते? 100%. 100% नंतर 120% झाले. 120% नंतर 110% झाले. म्हणजे आता मूळ किंमत कितीनं वाढली आहे? 32%ने वाढली आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 2.
तुला विचारलेलं आहे की जी मूळ किंमत होती तिकिटाची, जी मूळ किंमत होती ती 2दा वाढली, मग मूळ किमतीपेक्षा आता वाढलेली किंमत किती टक्क्यांनी जास्त आहे, तर तुला लिहायचं आहे 32%. बघ 132 आहे, पहिले 100 होती, आता 132, म्हणजे 100 मधून 132 काढल्यास 32%ने काय झाली आहे, वाढ झाली आहे. पर्याय क्रमांक दुसरा. ठीक आहे, तर हा होता रे मित्र आपला प्रश्न क्रमांक 5वा. प्रश्न क्रमांक 6वा, गडचिरोली चालक 2024 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न. एक वस्तूची किंमत सुरुवातीला 20%ने कमी केली व नंतर पुन्हा 10%ने कमी केली. एक वस्तू आहे जिची किंमत आपण गृहीत धरू की किती आहे, 100 आहे. ठीक आहे, एक वस्तू आहे, त्या वस्तूची किंमत तुला 100 आहे असं गृहीत धरायचं आहे. ती वस्तू सुरुवातीला 20%ने कमी केली व नंतर पुन्हा 10%ने कमी केली. आता 20%ने कमी केली म्हणजेच पहिले 100% होती, किती झाली मग 20% कमी झाली म्हणजेच 80%. 80% म्हणजेच 80 भागिले 100. परत 10%ने कमी केली म्हणजेच 90%. 90% म्हणजेच 90 भागिले 100. ठीक आहे, तर तुला विचारलं की त्या वस्तूची किंमत किती टक्क्याने कमी झाली, तर आपल्याला किती टक्क्याने कमी झाली आहे हे काढण्यासाठी 100 100 कॅन्सल, हा 0 याच्यासोबत कॅन्सल, हा 0 याच्यासोबत कॅन्सल, 8 9 72. ठीक आहे, 72%. म्हणजेच सुरुवातीला किती टक्के होते, 100%. आता किती आहे, 72%. म्हणजे किती न कमी झाली आहे, 72 म्हणजेच 100 मधून 72 गेल्यास 28%. किती न कमी झाली आहे, 28%ने कमी झाली आहे. आणि 28%ने कमी झाली आहे म्हणजेच पर्याय क्रमांक तिसरा. सुरुवातीला त्या वस्तूची किंमत 100% होती, आता 72% झाली आहे, म्हणजे 28%ने कमी झाली आहे. आणि 28%ने कमी झाली आहे म्हणजेच पर्याय क्रमांक तिसरा. अतिशय सोपा प्रश्न आहे. हा होता आपला प्रश्न क्रमांक 6वा. प्रश्न क्रमांक 7वा बघा मित्रांनो, 800 चे 90% बरोबर किती? अतिशय सोपा प्रश्न. 800 चे 90% म्हणजे 90 भागिले 100. 2 शून्य याच्यासोबत कॅन्सल, 8 9 72 आणि 72 वर 1 शून्य म्हणजे 720. 720 म्हणजेच पर्याय क्रमांक चौथा. अतिशय सोपा प्रश्न. हा प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेला आहे गडचिरोली चालक 2024च्या परीक्षेत, आणि हा होता आपला प्रश्न क्रमांक 7वा. प्रश्न क्रमांक 8वा बघा. प्रश्न क्रमांक 8वा, राकेशला 10वीच्या परीक्षेत 700 गुणांपैकी 575 गुण मिळाले. 700 गुणांपैकी 575 गुण मिळाले, तर त्याला एकूण किती टक्केवारी मिळाली, तर त्याला किती टक्के गुण मिळाले हे काढायचं आहे. ठीक आहे, हे तुम्हाला काढण्यासाठी 700 पैकी 575% तर 100%पैकी किती, 2 शून्य याच्यासोबत कॅन्सल करा, 575 भागेला 7 म्हणजे 7 5 35, 7 7 49, 7 8 56, 1 5, 7 2 14, परत 1 0.7 1 7, उरले किती 3 0, 7 3 21, 7 चौक 28 म्हणजे 82.14. 82.14% मिळाले. 700 पैकी 575 गुण मिळाले म्हणजे 82.14% मिळाले. पर्याय क्रमांक पहिला. हा प्रश्न चंद्रपूर SRPF 2024च्या परीक्षेत विचारण्यात आलेला होता. आणि अशाच प्रकारे मित्रांनो आपण अंकगणिताचे काही प्रश्न बघितले. शेकडेवारी या प्रकरणावरील अंकगणिताचे काही प्रश्न बघितले. हे प्रश्न किंवा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल. भेटूया आपण आणखी अशाच प्रकारच्या एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.